Hello friends, our next topic is potential energy of a single charge in an external field. पोटेन्शियल एनर्जीज आहे कुणाची आहे तर सिंगल चार्जची आहे. पण हा चार्ज कुठे आहे तर एक्सटर्नल फील्डमध्ये आहे. म्हणजे तिथं ऑलरेडी एक्सटर्नल फील्ड असेल अशा फील्डमध्ये आपला सिंगल चार्ज आहे. आणि मग अशा चार्जची पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असेल ते आपण या आर्टिकलमध्ये बघणार आहोत. So above we have obtained an expression for the potential energy of a system of charges. आधीच्या आर्टिकल्समध्ये आपण 2 पॉईंट चार्जेससाठीची पोटेन्शियल एनर्जी बघितली होती. त्याच्यानंतर n नंबर ऑफ चार्जेससाठीची पोटेन्शियल एनर्जी बघितली होती. त्यालाच रिलेटेड हा पॅराग्राफ आहे. सो वी हॅव ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर द पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टम ऑफ चार्जेस. बट when the sources of the electric field means charges and their locations were specified. इथे आपण ह्या दोन्ही आर्टिकल्समध्ये आपण लोकेशन हे ऑलरेडी स्पेसिफाय केलं होतं. स्पेसिफिक लोकेशनला आपण तो पॉईंट पाहिला होता. आता ह्या सेक्शनमध्ये किंवा ह्या पॉईंटमध्ये सो इन दिस सेक्शन वी डिटरमाइन पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ चार्ज और चार्जेस इन अन एक्सटर्नल फील्ड ई बार which is not produced by the given charge or charges whose potential energy we wish to calculate. आता ह्या सेंटेन्सचा अर्थ काय येतो आहे की आपण एक चार्ज किंवा मल्टिपल चार्जेसची पोटेन्शियल एनर्जी डिटरमाइन करणार आहोत. पण ते चार्ज किंवा ते चार्जेस कुठे आहेत तर एक्सटर्नल फील्डमध्ये आहेत. की ते एक्सटर्नल फील्ड हे आपल्या चार्जेसमुळं नाही आहे, दुसऱ्या कुठल्या तरी कारणामुळे तिथं ऑलरेडी एक्सटर्नल फील्ड आहे ई बार. आणि अशा त्या एक्सटर्नल फील्डमध्ये आपण एक चार्ज किंवा मल्टिपल चार्जेस त्यांची पोटेन्शियल एनर्जी डिटरमाइन करणार आहोत. ठीक आहे, किंवा कॅल्क्युलेट करणार आहोत. मग एक्सटर्नल सोर्सेस कुड बी नोन. आता हे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे हे आपल्याला माहिती पण असू शकतं, कुड बी अननोन ऑर अनस्पेसिफाईड. ते आपल्याला माहिती पण नसतील किंवा स्पेसिफाय पण केले नसतील, पण तिथं कुठलं तरी ऑलरेडी इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट आहे. बट व्हॉट इज नोन इज इलेक्ट्रिक फील्ड. इथं इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट आहे हे आपल्याला माहिती असणार आहे. ऑर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ते पण आपल्याला माहिती असेल ड्यू टू एक्सटर्नल सोर्सेस. म्हणजे जे कुठले एक्सटर्नल सोर्स कुठला आहे कशामुळं आहे ते आपल्याला माहिती नाही, पण तिथं ऑलरेडी इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल ते प्रेझेंट आहे हे आपल्याला किती आहे काय आहे ते माहिती असणार आहे. अशा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपला एक सिंगल चार्ज किंवा मल्टिपल चार्जेस आपण त्यांची पोटेन्शियल एनर्जी काय असणार. सो लेट अस बिगिन. We assume that external field is not affected by the charge Q if Q is very small. आपला जो चार्ज आहे जो आपण स्पेसिफाय करतोय तो जर व्हेरी स्मॉल असेल तर ते एक्सटर्नल फील्ड आहे ते अफेक्ट होणार नाही त्या चार्जमुळं, असं आपण अझम्पशन करायचं आहे. ठीक आहे. सो वी आर अज्युमिंग दॅट एक्सटर्नल फील्ड इज नॉट अफेक्टेड बिकॉज ऑफ आवर चार्ज इफ द चार्ज इज व्हेरी स्मॉल. द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ई अँड करस्पॉन्डिंग एक्सटर्नल पोटेन्शियल मे व्हॅरी फ्रॉम पॉईंट टू पॉईंट. आता हे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे एक्सटर्नल किंवा पोटेन्शियल ते पॉईंट टू पॉईंट व्हेरी होऊ शकतं. आता एक जस्ट इमॅजिनेशन करण्यासाठी ही आपली कॉर्डिनेट सिस्टीम आहे की हा आपला ओरिजिन आहे असं आपण कन्सिडर करूया. ओरिजिनपासून आर एवढ्या डिस्टन्सवरती काहीतरी पॉईंट पी आहे. आणि इथे ह्याच्या लाईन्स काय इंडिकेट करतात की तिथं ऑलरेडी इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट आहे आणि ते पॉईंट टू पॉईंट व्हॅरी होते. त्यामुळे मी इथं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लाईन्स काढलेल्या नाही आहेत, त्यांची डायरेक्शन पण रँडम आहे, पण तिथं इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट आहे किंवा पोटेन्शियल पण आहे ऑलरेडी. अशा ह्याच्यामध्ये आपण इन्फिनिटीपासून आपल्या पॉईंट चार्ज जाणणार आहोत. म्हणजे खूप दूर डिस्टन्सपासून खूप इन्फानाईट डिस्टन्सपासून आपण आपला चार्ज घेऊन येणार आहोत आणि ह्या लोकेशनला लोकेट करणार आहोत. त्याच्याशीच रिलेटेड हा आपला पॅराग्राफ आहे. बघा. इफ व्ही ऑफ आर इज द एक्सटर्नल पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट पी हॅविंग द पोझिशन वेक्टर आर बार. इथं मी डायग्राममध्ये दाखवलेलं आहे की पोझिशन पी काय इंडिकेट करते, पोझिशन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल व्ही आहे आणि आर बार हा वेक्टर आहे. ठीक आहे, पी ह्या पॉईंटचा. So if V of R bar is the external potential at any point P
having position vector r bar, then by the definition, work done in bringing a unit positive charge from infinity to point P is equal to V. म्हणजे आपण काय करणार आहोत तर इन्फानाईट डिस्टन्सपासून आपला चार्ज P ह्या लोकेशनला आणणार आहोत की जे एक्सटर्नल फील्डमध्ये तो पॉईंट प्रेझेंट आहे. असं जेव्हा आपण करणार आहोत ॲट दॅट टाईम देअर विल बी सम वर्क डन अँड दॅट वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. सो therefore, work done in bringing a charge from infinity to the given point in the external field is given by this formula Q into V of R bar. हे वर्क डन आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. सो दिस इज वर्क डन. कधी झालं हे वर्क डन की आपण चार्ज आहे तो इन्फिनिटीपासून किंवा इन्फिनिट डिस्टन्सपासून गिव्हन लोकेशनला घेऊन येतो आहे. मग अशा वेळेला जे काही वर्क डन होतं आहे is given by this formula Q into V of R bar. And always work is stored in the form of potential energy of a system. A system कोणाची of charge Q ची. And therefore potential energy of a system of a single charge Q at a R bar in an external field is given by this formula potential energy equal to Q into V of R bar. So this is the potential energy of a single charge in an external field. एकदम व्हेरी सिम्पल आहे हा कन्सेप्ट. याच्यात डिफिकल्ट असं काहीच नाही आहे. व्हेरी व्हेरी इझी वन. एनी सजेशन्स प्लीज कमेंट इन द बॉक्स. थँक्यू.